नमस्कार, मी संगीतकार गायक ऋषी बी आणि तुम्ही मला पाहतात मराठी चित्रसृष्टी या चॅनलवर. तुझं सॉन्ग आलंय तुला पाहीन मी. तुला थोडक्यात तुला पाहून मी. येस, तर या सॉन्ग बद्दल काय सांगशील थोडक्यात? या सॉन्ग बद्दल सांगायचं झालं तर एक प्युअर मेलडिक गाणं आहे. Okay. आणि गाण्यामध्ये तुम्हाला बरेचसे असे फ्युजन वर्ड्स ऐकू येतील. जसे काही काही हिंदी वर्ड्स वापरलेत, काही काही मराठी वापरलेत. सो असे काही काही एक 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 गोष्टींचं मिक्सचर करून बनवण्यात आलेलं हे गाणं आहे आणि खूप स्वीट्स असं एक गाणं आहे. बेसिकली हे आपल्या कोकणात शूट झालंय. सो हे तुला गाण्यातून कसं सुचलं की आपण हे कोकणात शूट करावं? गंमत अशी झाली बरं का, मला या गाण्याचं ज्यावेळी सांगण्यात आलं होतं की मला असं असं शूट करायचं वगैरे वगैरे वगैरे. सो माझ्या डोक्यात असं व्हिज्युअल तयार होत होतं. एक 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 गोष्टीला धरून मी व्हिज्युअल ते करत होतो. सो बनवताना पण तीच प्रोसेस मी फॉलो केली. म्हणजे आता स्टुडिओमध्ये बसलो की आपण एक पॅक रूम मध्ये असतो नाही का, पण बीचची वाईब घेणं, या सगळ्या गोष्टी करणं. सो त्या वाईब घेत 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 सो तेच झालं की गाणं बनवायला घेतलं आणि सगळ्या प्रोसेसमधनं या बीच वगैरेच्या जागेचे ऑब्व्हियसली व्हिज्युअल ते देत होते मला. सो त्यालाच फॉलो करत करत गाण्याला मी कंपोज करत गेलो आणि इव्हेंच्युअली ते गाणं कम्प्लीट झालं. सो तू म्हणालास की तू तुझे गाणं जेव्हा लिहित होतास किंवा ते तुझ्या डोक्यामध्ये चालू होते की आपण ते कोकणात किंवा बीचवरती वगैरे शूट करावं. सो तू बेसिकली बिलॉंग्स कोकणातून करतो की तुझं ठरवलं? नाही, असं काही नाहीये. मी कोकणातून बिलॉंग बिलकुल करत नाही. मी पुण्याचा आहे. Okay. आणि गंमत अशी आहे की माझ्या पूर्वीच्या बऱ्याचशा गाण्यांमध्ये आहे ना, मी असे वर्ड्स वापरले होते पूर्वी पण. तर मला बरेच जण असं विचारतात की कोकणाचा आहेस का किंवा आगरी आहेस का, टू बी प्रिसाइज. तर नाही, मी आगरी नाही, मी पुण्याचाच आहे. आणि मला आवडतं, ती भाषा आवडते मला, त्यांचा कल्चर आवडतं मला. सो इझिली होऊन जातं माझ्याकडून. ओके. सो आता तुझं हे कितवं गाणं असेल थोडक्यात हे अल्बम? आता अल्बम बघायला गेलं तर माझे 20-25 गाणी झाली असतील. 20-25 गाणी झाली असतील. तर तुझ्या करिअरची जी सुरुवात होती ती गाण्यापासून तुझी थोडक्यात कशी चालू झाली? मी सुरुवातीला गाणे बनवत नव्हतो. म्हणजे मी गाणेच बनवायचो पण कंपोज करत नव्हतो मी. माझी सुरुवात ऍक्च्युली झाली ॲज अन अरेंजर. अरेंजिंग प्रोग्रामिंग करायचो मी म्युझिकसाठी. बऱ्याचशा म्युझिक डिरेक्टर्ससाठी मी सुरुवातीच्या काळात अरेंजिंग प्रोग्रामिंग केली आणि हळूहळू करत करत मग मला लिहायची आवड तयार झाली. आई लिहायची माझी, चांगली लिहायची, उत्तम लिहायची, कविता करायची. सो एकदा मी तिच्याच एका कवितेला कंपोज करण्याचा प्रयत्न केला आणि तो कंपोज झाल्यानंतर आता गायचं कोणी, मग गायला कोणी नव्हतं आणि ऑब्व्हियसली त्या पिरियडमध्ये माझ्याकडे ना बजेट होतं काय किंवा वगैरे 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 गाणं बनवायचं तर. सो सिंगिंग पण मी असं गायचो, असं नाही की मी एकदमच गायचो वगैरे. मला असं बाथरूम सिंगर म्हणजे सगळेच जे असतात तशाच टाईपचं सिंगर होतो मी. आणि सुरुवात कंपोजिंगला सुरुवात केली त्यावेळी आणि सिंगिंगला कोणी नव्हतं ऑब्व्हियसली. सो एकदा ट्राय केलं मीच आणि टेक्निकली मी थोडासा स्ट्रॉंग असल्यामुळे मला सवय होतीच दुसऱ्या सिंगर्सचे व्होकल्स प्रॉपरली प्रोसेस करण्याची. सो एकदा मी माझ्याच व्होकलला प्रोसेस करून बघितलं आणि मला ते आवडलं. सो मी कंटिन्यू केली ती प्रोसेस आणि गायला सुरुवात केली. सो अशी ऍक्सिडेंटल सिंगर होतो मी. ओके, ऍक्सिडेंटल. सो आता तू मेन्शन केलं की तू तुझ्या आईची जी कविता होती त्यालाच तू एक रिडेव्हलप वगैरे केलंस. सो जेव्हा तू रिडेव्हलप केलं तेव्हा आईची प्रतिक्रिया काय होती की माझा मुलगा? तुम्हाला मी गंमत सांगू काय, मी अजूनही ते गाणं आईला ऐकवलेलं नाहीये. कारण की मी एक आपण म्हणू शकतो एक इन्सिक्युरिटी आपल्याला असते की यार तिला ऐकून कसं वाटेल किंवा काय वाटेल, अशा टाईप मला पण फील होत होतं त्यावेळी. आणि नाही, म्हणजे मी तिला ऐकवलं नाही अजून आणि मे बी मी तिला लवकरच ऐकवेल आणि ते खूप मोठं करून ऐकवेल मी तिला. पण आता ऑब्व्हियसली आईला तर माहिती आहे की आपला मुलगा खूप मोठ्या लेवलला गेलाय. सो ते गाणं लवकरात लवकर कधी ऐकवणार? जसं तुला हे गाणं माझ्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो मी हे गाणं जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. ओके. सो आपले 2 आर्टिस्ट आहेत या गाण्यामध्ये. त्यांची केमिस्ट्री तर खूप चांगली दाखवली आहे. सो त्यांचं थोडक्यात निवड कशी केली, म्हणजे कशी झाली? गंमत अशी झाली आहे की विश्वास बद्दल ज्यावेळी डिस्कशन चालू होतं की विश्वासला कास्ट करायचं, त्यावेळी आम्ही भेटलो नव्हतो. फ्रँकली सांगायचं तर विश्वासची आणि माझी भेट त्याच्या आधी एकदा दोनदा झाली होती. बट आम्ही असे काही
क्लोज नव्हतो इतके की आम्ही बोलत वगैरे नव्हतो एकमेकांशी. सो मला असं वाटत होतं की यार विश्वास जाईल की नाही जाईल वगैरे 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 असे थॉट्स येतात ना आपल्या मनात, हो. तसेच थॉट्स येत होते. आणि ज्यावेळी एकदा फायनल झालं की बाबा विश्वासच करतोय ओके. आणि विश्वासने परफॉर्मन्स वगैरे त्याचा दिला, त्यानंतर असं झालं की यार मजेदार मुलगा आहे, भारी पोरगा आहे. मग काम करून झाल्यानंतर आमची भेटगाठ व्हायला लागली. मग भेटीगाठीमध्ये आम्हाला अजून गोष्टी करायला लागल्या की अरे बापरे हा तर इथे माझ्या बाजूलाच राहिलाय असं. म्हणजे त्याच्या अगोदर माहितीच नव्हतं की त्याच्या तुझ्या अगोदर बाजूला राहतोय. मला माहितीच नाही. विश्वास पाटील मला वाटायचं कुठल्या तरी राहत असेल बाबा, मुंबई वगैरेला राहत असेल किंवा इकडे तिकडे कुठेतरी राहत असेल, बाजूला राहायला माझ्या. मी म्हटलं वा यार. पण ती जेव्हा नंतर कळले की बाबा हा बाजूला तर राहतोय की आपला नेबर आहे, त्यानंतर मग नंतर पुढे कसं काय माहिती? भेटी वाढल्या. मग त्यानंतर आमच्या म्हणजे इव्हेंच्युअली काय होतं, जसं जसं आता तुमच्या शेजारी कोणीतरी राहतंय असं तुम्हाला कळतं, तर इव्हेंच्युअली तुम्ही सोबत राहायला सुरू करता, सोबत तुमच्या भेटीगाठी वाढतात. आणि आता बऱ्याचशा गोष्टी आम्ही ज्या करतो त्या नाही बोलू शकत कॅमेऱ्यासमोर. पण नेक्स्ट प्लॅन असं काय केलं की बाबा आता हा अल्बम आलाय, पण नेक्स्ट पण गाणं वगैरे कुठलं करणार? विश्वासची आणि माझी आता एक आहे ना, आम्ही रिसेंटली एका वेब सिरीज साठी काम केलंय. रिसेंटली आम्ही एक वेब सिरीजचं शूट कम्प्लीट केलेली आता. सो त्या सिरीजचं कम्प्लीट झालंय शूट, आता एडिटला वगैरे लाईनअप त्याचं लागेल आणि ती पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. त्यामध्ये विश्वास आणि योगेश शिंदे आणि विनायक पाटील असे 3 व्यक्ती आहेत. कालच नुकताच फादर्स डे झाला, सो फादर्स डे बद्दल काय सांगशील? फादर्स डे बद्दल आता माझी जास्त मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही, कारण की मी सिंगल पॅरेंट वाढलेलो आहे. सो फादर्स डे बद्दल मी काय सांगू शकतो? फादरहुड माझ्यासाठी माझी मॅटर्नल फॅमिली. ओके नाईस. सो आता तर पाऊस चालू झालाय, पाऊस चालू झाला म्हणजे आपल्या पहिली शाळा तर असते. सो तुझी पहिली शाळेतली एखादी आठवण चालू झाल्यानंतर? मला शाळेचा पहिला दिवस कधीच आठवत नाही, कारण ती 4थ्या दिवशी शाळेत आली होती. पण हे असं काय म्हणजे ह्याच्या मागचं रिझन काय? अशा शाळेत ती 4थ्या दिवशी शाळेत आली होती. माझं हे ऍक्च्युली शाळेच्या गमतींवरती मी एक गाणं लिहिलं होतं, तिथेच आहे नावाचं. सो त्या गाण्याच्या सुरुवातीला मी ही लाईन टाकली होती की मला शाळेतला पहिला दिवस कधी आठवत नाही, कारण ती 4थ्या दिवशी आली होती. हा प्रकारच असा आहे शाळेचा की शाळेमध्ये मी जास्त कधी काय म्हणतात त्याला, अटेंडन्स माझी कधी फुल नसायची वगैरे वगैरे. बंक करायचं मी बंक करून फिल्म्स बघितल्यात, खूप बघितल्यात, प्रचंड फिल्म्स बघितल्यात मी लागोपाठ सलग 12चा. तू हे जे बंक वगैरे करायचं घरच्यांना माहिती होतं की बाबा? घरच्यांना कसं माहिती असेल? नाही, कारण कसं असं कधी कधी तू बंक करतोय पण शाळेनं कंप्लेंट येतात ना, तुमचा मुलगा लेक्चर्सला आणि वगैरे बसत नाही, अशा गोष्टी पण असतात. गंमत झाली काय, आता शाळेत पहिलं तर आहे ना, आम्हाला कधी असं पॅरेंट टीचर आपली मीटिंग असते ना, तर त्या मीटिंगला मी कधी घरी सांगायचं नाही की बाबा मीटिंग वगैरे वगैरे, कारण मला माहितीये काय होणार आहे, मला माहिती आउटकम माहितीये त्या गोष्टीचा. सो त्या रस्त्याला जातच नव्हतो मी काहीतरी विचार करून नाही, कोणाला तरी घेऊन जायचं, चला माझा मोठा भाऊ आहे, चला माझा काका आहे, म्हणजे तू बनवून घेऊन जायचं, बनवून घेऊन जायचं. आणि माझे सगळे ठरलेले व्यक्ती, म्हणजे असं माझं सगळ्यांचं नातं माझं ठरलेलं होतं की बाबा यावेळी हा येतोय तर दुसऱ्या वेळी हा येणार. आणि एकदा कळलं बरं का घरी, बापरे, एकदा घरी कळलं, मी जवळजवळ 20-22 दिवस मी बंक मारलं होतं सलग म्हणजे जवळजवळ महिन्यात. हा, जवळजवळ महिना मी बंक मारला होता. आणि त्यात बंक नंतर मला घरी थोडंसं कळल्यानंतर मग घरातनं शाळेत वगैरे गेलो, आणि शाळेत इतका एम्बॅरेसमेंट अशी वाटायला लागली की नाही का यार, फॅमिली आली, हे झाले ते झाले, काय नाही. हेडमास्तरांकडे मला प्रेझेंटी लावायला लावलेली, म्हणजे सलग 1 महिना मला आहे ना आपल्या वर्ग शिक्षकाच्या पहिलं हेडमास्तरांकडे जायचंय, म्हणजे प्रिन्सिपलकडे जायचंय. प्रिन्सिपलकडे जाऊन पहिले त्यांना प्रेझेंटी लावायची आणि मग वर्गात येऊन परत टीचरांना प्रेझेंटी लावायची. म्हणजे इतकी गंमत ती काय सांगायचं. छडी लागे छमछम. छडी मला एक चांगली गोष्ट अशी वाटते की माझ्या शाळेत आहे ना बऱ्याच जणांनी, माझ्याच वर्गमित्रांमध्ये भरपूर लोकांनी मार खाल्ला, पण मी मार्क म्हणजे क्वचितच खाल्ला असेल. माझा भाऊ बरं का, माझा भाऊ थोडासा स्कॉलर होता, आणि तो स्कॉलर असल्याचा एक थोडासा फायदा मला, मोठा भाऊ माझा, आणि मोठा भाऊ त्याच शाळेत शिकला होता, त्याच सगळ्या टीचर्सने त्याला शिकवलं होतं. तो बेनिफिट मला मिळायचा की यार याला स्कॉलर समजायचे
याचा भाव आहे म्हणून मला कधी त्यांनी असं हे केलंच नाही की नाही का ओणवं उभं करतात. करेक्ट 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 असं काही केलं नाही त्यांनी. त्यांना वाटायचं की हा पण हुशारच पोरगा असेल. ओके. इव्हेंच्युअली त्यांना समजलं त्यावेळी त्यांनी मला. पण मम्मीची रिॲक्शन काय होती की बाबा महिनाभर आपला मुलगा शाळेत बसलाच नाही? बापरे, म्हणजे तो किस्सा सांगायचा झालं तर मार खाल्ला होता मी. मार खाल्ला होता मी. मम्मीची ही रिएक्शन होती, पण टीचर्सची काय रिएक्शन होती ज्याने त्यांनी खरे पेरेंट्स बघितले? टीचर्सची गंमत अशी की प्रिन्सिपल जे होते ते माझ्या मामाला चांगले ओळखायचे आणि मी मामाकडेच वाढलोय. लहानपणापासून मी मामाच्या घरी वाढलोय. सो मामाला चांगले ओळखायचे आणि ज्यावेळी मामा स्कूलमध्ये मला घेऊन आला त्यावेळी ही गंमत इतकी वाढली आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की हा आता यांचा बादचा आहे. सो आता याला आहे ना पेरेंट टीचर मिटिंगचा आहे ना कॉल ह्याला नाही सांगायचा, डायरेक्टली मामाला. हा, सो तो एक पिरियड माझ्यासाठी खूप वियर्ड होता. ओके. कारण कसं असतं की आपल्या त्या परीक्षा पण होतात 6 माई वगैरे, 6 माई वगैरे, तर त्याच्यावर आपल्याला पॅरेंट्सची सही वगैरे पण लागते. ते कसं तू चालवून घ्यायचं? बरं का, मला माझ्या आजोबांची सही झाली ती पाठ. अच्छा. नाही, गंमत काय आहे, मी स्कूलला आहे ना अटेंडन्स जरी माझी कमी असली तरी माझे मार्क्स चांगले असायचे. मार्क्स चांगले असल्यामुळे मला कधी त्यांचा त्रास नाही झाला त्या बाबतीत. सो टीचर्स पण मला खूप सपोर्ट करायचे बरं का. ज्यावेळी म्हणजे आता मी हे स्कूलचं सांगत होतो, स्कूलला तर चला मी सुरुवात केली नव्हती म्युझिकची, बट जसं जसं मी इंजिनिअरिंगला वगैरे गेलो, इंजिनिअरिंगच्या टीचर्सला मी सांगितलं की बाबा मला असं असं म्युझिक मध्ये आहे, माझं आवड आहे वगैरे वगैरे, आणि मी जात असतो स्टुडिओजला अधूनमधून. सो ते मला स्वतः सांगायचे की हा ठीक आहे चालतंय, काही हरकत नाही. आणि मी तुम्हाला चेष्टा नाही करत, मी इंजिनिअरिंगची माझी 38-40% अटेंडन्स असेल बस. हा, मी ड्रॉपआउट आहे इंजिनिअरिंग बाय द वे. पण ते जे माझे पिरियड चालू होते ना त्यावेळी माझा सगळ्यात जास्त कल या क्षेत्रात वाढला, सिंगिंगकडे, म्हणजे इव्हन म्युझिककडेच ओव्हरऑल. त्यामुळं मग मला त्या लोकांचा सपोर्ट मला आवडतो अजून पण. ते माझ्या अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, माझे जे कॉलेजचे जे टीचर्स वगैरे होते माझे, किंवा स्कूलचे बरेचसे टीचर्स. मी आता रिसेंटली गेल्या वर्षी जवळपास सगळ्याच टीचर्सला भेटलो. ज्या टीचर्स म्हणजे जे प्रिन्सिपल होते त्यांच्या घरी गेलो, त्यांनी मला आमरस पाजला वगैरे वगैरे. मी ते फोटोज व्हिडिओज माझ्या स्कूलच्या ग्रुपवरती टाकून त्यांना जळवलं थोडं थोडं. बघा म्हणजे शेवटी हेडमास्टर ना आमचे, शेवटी प्रिन्सिपल आणि असे प्रिन्सिपल जे सगळ्यांसाठी इतके स्ट्रिक्ट होते, त्यांच्यासमोर सगळ्यांची फाटायची, अक्षरशः फाटायची, असे प्रिन्सिपल होते आमचे. ओके. भारी माणूस आहे. ऑब्व्हियसली त्यांना ती एक इमेज कॅरी करायला लागते. येस, कारण तो धाक असतो एक, त्याशिवाय बरोबर मुलांना घडवण्यासाठी त्यांना एक ठेवायला लागतं ते. पण कसं असतं ना, मी एक ऑब्झर्व केलं की, आणि ओव्हरऑल आता सगळ्यांना माहिती आहे की जी मुलं बॅक बेंचर्स आणि वगैरे असतात ना, आणि असे जे मस्ती वगैरे केली असतात ना, तेच आयुष्यात पुढे जातात. तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट अशी सांगायची आहे, मी फर्स्ट बेंचर आहे. हो. मी बॅक बेंच कधीच नव्हतं बसत. कारण आहे त्यामागं पण, माझा मामा पहिल्याच दिवशी येऊन सांगून घ्यायचा पहिल्या बेंचवर बसायचंय तुला, नाही तर तू मागे बसला असता, तू दिवे लावायची. आणि माझा जो बेंचमेट होता तो आमच्या स्कूलचा टॉपर. मी वर्गाचा बोलत नाही, स्कूलचा टॉपर. म्हणजे तो खूपच स्कॉलर होता. हो, तो माझा बेंचमेट आणि मी त्याचा बेंचमेट. त्याला बेंच म्हणजे वर्षातला आहे ना, अर्धा वर्ष त्याला बेंच रिकामा असायचा, तो सोडायचाच नाही. पहिला बेंच फिक्स, पहिला बेंच फायनल. सो त्याचा बेंच तो फिक्स होता. पण तो जो टॉपर आणि जो स्कॉलर होता त्याच्याकडनं काही असं शिकण्यासारख्या वस्तू ज्या गोष्टी होत्या त्या घेतल्या? बऱ्याचशा गोष्टी. मी सांगतोय काय, माझं मे बी अभ्यास न करता पास होण्याची कला मला त्याच्याकडनं मिळाली. ओके. थोडक्यात सिक्रेट्स त्याच्याकडनं बरेचसे सिक्रेट्स मला भेटले त्याच्याकडून. ओके. सो मी तेच बोलतो की आता तू जसं कॉलेजचा एक्सपिरियन्स सांगितला, स्कूलचा एक्सपिरियन्स सांगितला, सो आता तू तर बोलवतास की तू कधी कधी म्हणजे मोस्टली, आणि तू महिनाभर वगैरे तू लेक्चर्स आणि वगैरे बसला नव्हता, पण आता घरच्यांच्या वगैरे काय फिलिंग्स आहेत की आपला मुलगा त्या लेवलला पोहोचलाय? आता ते म्हणजे फील गुड ऑफकोर्स. त्यांना असं वाटतच की यार काहीतरी केलंय याने, ऍटलिस्ट हे नाही तर हे तरी केलंय. स्कूलचे टीचर्स वगैरे पण आता बोलायचे, कॉलेजचे स्कूलचे टीचर्स
मी सांगतोय काय, माझे सगळे टीचर्स, हम्म. सगळे म्हणजे प्रोफेसर्स असू दे, टीचर्स असू दे, सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आज सगळे मला त्यांना म्हणजे प्राऊड फील होतं की यार हा स्टुडंट होता आपला. सो Okay. ते ऐकून बरं वाटतं की आता आपण कॉलेजमध्ये कोणाला पण तरी कधी proud पण बोलत असेल तेव्हा ते अभिमानाने सांगत हो, असतील. डेफिनेटली मी जेव्हा पण आता प्रत्येक वर्षाला त्यांचा इव्हेंट वगैरे असतो, सो इन्व्हाइट करतो. इन्व्हाइट करतात ते, पण कधी जाणं होतं कधी नाही होत ते. ओके. हा. सो पण मग जेव्हा पण तू स्कूल किंवा कॉलेजमध्ये जातो तुला इन्व्हाइट करतात तेव्हा तू ऑन स्टेज असतो तेव्हा जे तुझ्यासोबत स्टुडंट्स बसलेले असतात त्यांना तू तुझं म्हणजे काय सांगतोस की बाबा एक मी बोलतात ना करिअर आणि वगैरे खरं तर आपलं. ना मी त्या मुलांमध्ये मी स्वतःलाच बघतो, कारण की एक कधी ना कधी मी स्वतः तिथे बसलेलो आहे. हो. सो मला अजूनही ती वाली फिलिंग झालेली नाहीये की मी आता आयुष्यात काहीतरी मोठं केलंय आणि मी त्यांना काहीतरी करिअरची गायडन्स देईल वगैरे वगैरे. मला एवढंच वाटतं की हा फॉलो करा, फक्त काय काय असेल ओके, तुमचं जे dream. तुमचं पॅशन आहे हा ते follow पॅशन करा. असेल ते फॉलो करा, बस बाकी काय नाही. ओके. खूप नाईस इंटरेस्टिंग स्टोरी आहे तुझी. सो फायनली सॉन्ग बद्दल आणि वगैरे ऑडियन्सला काय सांगशील? तुला पाहून मी गाणं रिलीज झालंय केपी फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती आणि खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी या गाण्यासाठी. तर तुम्ही जाऊन नक्की बघा ते गाणं आणि वाटेल तेवढं शेअर करा मस्त सगळ्यांना. तुम्हाला आवडल्यास उगाच शेअर नका करू. नाही नाही, नक्कीच आवडेल लोकांना कारण एवढं तू मेहनतीने बनवलंस हे हो. गाणं. सो आणि केपी फिल्म प्रोडक्शनला सबस्क्राईब करा. बस. ओके, या थँक्यू. थँक्यू.